इथले जावा तुम्ही. लाडक्या बहिणीचे पैसे भेटले का? हा ह्यांना भेटले म्हणे की. हा काय नाव आहे तुमचं? किती भेटले? अहो पैसे किती भेटले? हा गाव गाव योजना पाहिजे की नाही पोरींसाठी? मग लाडकी बहीण योजना माहित आहे का? भरला का फॉर्म? होय तुम्ही पैसे हा आले का? किती आलेत लाडक्या बहिणीचे? हा किती भेटले? 3,000. किती दिला निधी? 35 लाखाचा निधी आहे. साईड वॉल इथं आपल्या इथं कामाचा निधी मिळवून दिल्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. त्यात एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री यांनी केलेली योजना तर हयात बंद होणार नाही एवढं खात्रीपूर्वक सांगतो. लाडक्या बहिणीसाठी काय संदेश असेल तुमचा? पण ते फार्म सगळे फॉरवर्ड झाले तर पैसे काय काय जणांना पडलेत, मला सुद्धा पडलेत. खूप आनंद वाटला. याच पुढे काय नाव आहे तुमचं? पौर्णिमा बिभीषण कांबळे. बरं काय करता आपण? अंगणवाडी सेविका. किती भेटले पैसे? 3,000 रुपये भेटले. कुठे आहेत? खात्यावर आहेत. बरं मग घरी देणार का नाही आता पैसे? हो घरी द्यावं लागतंय. ते आमचं हे काय आता आता सत्कार केल्यात. त्यांना विचारताना विचारलं की काय करणार त्या 3,000 रुपयांचं, त्यावर त्या बोलल्या की घरी द्यावं लागतंय. तर मुख्यमंत्र्यांचा जो हेतू होता की तुमच्या उदरनिर्वाहासाठी ही योजना. आमदार साहेबांसोबत इथं कोथळी गावामध्ये होतात. लोकार्पण सोहळा पार पडलाय. लाडक्या बहिणीला राख्या पण मानल्यात आज. शुभेच्छा द्यावी एवढी विनंती. आता विधानसभा येणार आहे. कसं आहे वातावरण लोहारा विधानसभा? आताची विधानसभा आम्ही 3 विधानसभा तर चांगल्या मताधिक्याने जिंकलो. यावेळेस त्यापेक्षा चांगल्या मताधिक्याने आमदार चौगुले साहेबांनी निवडून आणणार. तुम्हाला काय नाव आहे? काय मंगल साखरे. राखी बांधासाठी भावांना. राखी बांधासाठी भावांना. पुण्या इकडे चाललो का आता? हा चागाव आमदार साहेबांना राखी बांधायची का? आमदार साहेब बघा. होय बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार. नमस्कार, मी उपत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा नेमकं काय चाललंय मी सतत दाखवत असतो. आता मी उमरगा तालुक्यातील इथं कोथळा गावात आहे. कोथळी गाव आहे आणि या गावामध्ये शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले यांची या ठिकाणी मिरवणूक काढलेली आहे. वाजत या ठिकाणी अशा पद्धतीने त्यांचा इथं सत्कार सुद्धा करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे त्या योजनेचे पैसे खात्यावर पडले आणि त्या ठिकाणी आता इथं त्यांचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या ठिकाणी याच मी त्या गावात आहे आणि ज्या ठिकाणी आता ज्ञानराज चौगुले जे आहेत त्यांचं इथं याच अशी मिरवणूक काढण्यात आलेली आहे. ह्याचं गाव आहे हे गाव उमरगा तालुक्याच्या मतदारसंघातलं गाव आहे आणि या गावातील ज्या लाडक्या बहिणी आहेत या लाडक्या बहिणी आता काही थोड्याच वेळामध्ये त्यांना इथं राख्या सुद्धा बांधणार आहेत. त्यांनी जो विकास निधी केलेला आहे गावामध्ये दिला होता त्याचं काम लोकार्पण सोहळा सुद्धा आता पार पडलेला आहे आणि त्याच्यानंतर ही जी आहे ती आता मिरवणूक या ठिकाणी काढण्यात आलेली आहे. आता काही त्या ठिकाणी ज्या ठिकाणी राखी पौर्णिमा आज आहे सण आणि रक्षाबंधनाचा ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्या ठिकाणी जाऊ आपण. आमदार ज्ञानराज चौगुले जे आहेत त्यांची इथं आता मिरवणूक सुद्धा काढण्यात आली. जे लोक आहेत ते मी तुम्हाला ते रॅलीमध्ये सहभागी झालेले लोक याच ठिकाणी आता निघालेले आहेत. तिथं आपण पोहोचूया. नेमकं त्यांचा कार्यक्रम कसा आहे बघूया चला.
पुढे लक्ष प्रेम होतो ते सांगले जास्त मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती दाखवतोय. मी आता उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघातील उमरगा तालुक्यातील कोथळी गावात आहे आणि या गावामध्ये शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले आहेत. त्यांनी जो विकास निधी दिलेला आहे त्याचा आज लोकार्पण सोहळा या गावामध्ये पार पडलेला आहे आणि ज्या ठिकाणी कामाला सुरुवात केलेली आहे त्याच ठिकाणी मी इथं आलेलो आहे. आता इथं ही कोथळी गाव आहे आणि या गावामध्ये इथं बिरुदेव मंदिरासाठी 35 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे. याच ठिकाणी इथं बोर्ड लावण्यात आलेला आहे. आपण बघूया, एक बोर्डावर एक नजर टाकूया नेमकं इथं काय लिहिलेलं आहे बोर्डावर. इथं आता उद्घाटन केलंय आणि इथं वर लिहिलेलं आहे बिरुदेव मंदिर परिसर कोथळी येथे परिसर विकास व पोहोच रस्ता करणे निधी 35 लाख रुपये. भूमिपूजन सोहळा, आज भूमिपूजन सोहळा करण्यात आलेला. इथं आमदार ज्ञानराज चौगुले जे आहेत या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांच्यासोबतच श्री किरण रवींद्र गायकवाड मराठवाडा युवा संपर्क प्रमुख आणि इकडं मोहन पनोरे आहेत जिल्हा प्रमुख आहेत आणि इकडं बळीमामा सुरवशी तालुका प्रमुख आहेत. या गावामध्ये इथं बोर्ड लावलेला आहे. इथं आता याच ठिकाणी कामाचं उद्घाटन सुद्धा करण्यात आलेलं आहे. कोथळी गावामध्ये आमदार ज्ञानराज चौगुले जे आहेत त्यांनी काय निधी दिला आहे, कुठं दिला आहे, मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे. मात्र आता सुरुवातीला त्यांनी या ठिकाणी कामाचं उद्घाटन केलेलं आहे. ह्याच गावातले नागरिक आहेत. इथलेच आहेत का तुम्ही? मग सारखा बाजूला इथलं कोण आहे? कोथळी गावातले नागरिक आहेत आपल्यासोबत, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया आपण. या मामा, या इकडं. इकडे इकडे व्हिडिओ चालू ठेव. या की इकडे दाखवा कसं करायला माणसं बघा. या की इकडं आले बघा. नेमकं कोथळी गावामध्ये आमदार ज्ञानराज चौगुले जे आहेत त्यांनी निधी दिलेला आहे आणि त्याचं आता इथं भूमिपूजन सुद्धा पार पडलेलं आहे. काय सांगाल, काय नाव आहे तुमचं? गुंडप्पा विश्वनाथ लिंबाळे. बरं, काय कार्यक्रम होता आता इथं? हे निधी दिले तेच भूमिपूजन चालू आहे. कशाचं आहे? बिरेदेव मंदिरला. किती दिलाय निधी? 35 लाखाचा निधी आहे. साईड वॉल साठी निधी आलेला. असला माणूस पाहिजे बहादर. हा बोला. हे बांधकाम तो बरेच वर्षापासून हे प्रलंबित काम होत आहे. या साहेबांनी आमच्या मागणी केली, त्याला मान्य करून आमचे नेते कोणत्या साहेबांनी? आमदार साहेब ज्ञानराज चौगुले साहेब. बरं. त्यांनी निधी मंजूर केले. कामाला आज शुभारंभ सुद्धा केले त्यांनी त्यांच्या हातावरती. त्याच्या आधी काय दुसरीकडे कुठं विकास केला का नाही त्यांनी या गावात? त्यांचा भरपूर झालं साहेब. आमच्या समाजासाठी वैयक्तिक म्हणलं तरी खूप मोठं काम केलेलं आहे त्यांनी. हा साहेब. किती निधी आहे? 35 लाखाची निधी दिली साहेब. मग आम्हाला आमच्या समाजामध्ये झालं, गावामध्ये झालं, काम चांगलं आहे त्यांचं. आमदार साहेबांचं काय वाटतंय त्यांच्या विकासाबद्दल, त्यांच्या कामाबद्दल? आमचं आता विधानसभा येणार आहे. हो साहेब, काय अडचण नाही. आमचं पूर्ण समर्थन आहे साहेबाचं, आमदार साहेबाला कधी पण. हो, तुम्ही इथलेच आहेत का? तुम्ही इथलेच आहेत ना? कुठले तुम्ही? काय वाटतं बरं आता इथं कामाचं? चांगलं वाटतंय. इथं विकास कामाचं आता उद्घाटन झालेलं आहे, लोकार्पण सोहळा सुद्धा झालेला आहे. बरं, ठीक आहे. होय, काय सांगाल? इथल्या कामाचं म्हणजे आमदार साहेबांनी भरपूर काम केले आहेत आणि दुसरी गोष्ट बिरदेव मध्ये तिथं फार दिवसांनी इथं म्हणजे बिरदेव मंदिराचं काम करण्याचं आज शुभ दिन आलेला आहे की ज्ञानराज चौगुले साहेबांनी आज इथं आपल्या इथं कामाचा निधी मिळवून दिल्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. बघा, या कोथळी गावामध्ये नेमकं कुठं त्यांचा कार्यक्रम आहे, काय कार्यक्रम आहे, मी सर्व त्यांची प्रतिक्रिया दाखवणार. आता आपल्यासोबत लोहारा उमरगाचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत मोहन पनोरे. काय सांगाल बरं आता इथं आज आमदार साहेबांना या कोथळी गावामध्ये रॅली काढली,
इकडे मागं पण महिला उभारल्या, ते ताट एक ओवाळणीचं घेतले त्यांनी. लोकार्पण सोहळा पण होता इथं आणि उद्घाटन पण केलंय. आज कोथळे येथे माननीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली 2 कोटीचा विविध विकास कामाची भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही महिला लाभार्थ्यांना लाभ जो मिळाला आहे त्या लाभार्थ्यांनी आज आमदार साहेबांचा राखी बांधून ओवाळणी करून शुभेच्छा देण्यासाठी हजर आहेत. अच्छा, काय संदेश काय असेल आता तुमचा नागरिकांना एवढे संदेश आहे. एकनाथ शिंदे साहेब खूप चांगले मुख्यमंत्री आहेत व लेख लाडकी योजना असू दे, वीज बिलाचं शेतकऱ्याचं वीज बिल माफी असू दे, लाडका भाऊ योजना असू दे, अनेक योजना मुख्यमंत्र्यांनी राबवलेत. त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबांना आमच्या भगिनीने शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री करण्याचा शुभेच्छा द्यावी एवढी विनंती. आता विधानसभा येणार आहे, कसं आहे वातावरण लोहारा विधानसभा? आताची विधानसभा आम्ही 3 विधानसभा तर चांगल्या मताधिक्याने जिंकलो. यावेळेस त्यापेक्षा चांगल्या मताधिक्याने आमदार चौगुले साहेबांनी निवडून आणणार. बघा, मोहन पनोरे जिल्हा प्रमुख आहेत शिवसेनेचे. मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवली. इकडे काय महिला पण आहेत, काय बघूया यांचं काय काय आरती आरती कशाचं राखी बांधायचं कुणाला? आमदार साहेबांना. कोणत्या आमदार साहेबांना? चौगुले. होय, काय कशासाठी राखी बांधायला तुम्ही? काय योजना केली लाडकी बहीण योजनाचा राखी बांधत. बरोबर. होय, काय म्हणले तुम्ही? पुढे या. काय म्हणला? लाडकी बहीण योजना दिल्यात म्हणून त्यांना राखी बांधून सत्कार करायचा. काय नाव आहे तुमचं? गोदावरी परबलिंग बबला दे. पैसे उचलले का? नाही अजून आलेत का? आलेत. होय मराठी काय मराठी होय, पैसे आले क्या? पैसे आ गए? आ गए. कितने आ गए? अभी तो क्या मैसेज आए लेकिन हमें निकाले नहीं. अभी निकालेंगे कल परसों. 3000 रुपए आई. अच्छा, होय. तुम्हाला काय काय नाव आहे? काय मंगल साखरे. राखी बांधासाठी कुठं? भावांना. हा? राखी बांधासाठी भावांना. पुण्या इकडे चालला का आता? हा चागाव. आमदार साहेबांना राखी बांधायची का? आमदार साहेब बघा. होय, निघाला का राखी बांधायला? पैसे पैसे तर बँकेत आले का? आगात बँकेत पण आज जमा झाली तर. बरं बरं बरं. बघूया आता इथं लाडक्या बहिणी आलेल्या आहेत, नेमकं काय म्हणतात मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आमदार ज्ञानराज चौगुले जे आहेत ते त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये जे लोकार्पण सोहळा आहे, त्यांनी जे कामं केलेत, निधी दिलेला आहे, कामाचं भूमिपूजन वेगवेगळ्या गावात जाऊन करतात. मी आज कोथळा गावात आहे, उमरगा तालुक्यातलं हे गाव. विषय कोणता आहे सो आम्ही तुम्हाला थेट दाखवते. बातम्या आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार हे चॅनल आहे. आताच तुम्ही सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे व्ह्यूअर्स 2,62,00,000 व्ह्यूअर्स आहेत. तुम्ही आता चॅनल सबस्क्राईब करा. विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतो. आपल्यासोबत माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे चिरंजीव आहेत, किरण गायकवाड यांचं नाव. किरण भाई, काय सांगाल बरं? आता तुम्ही आमदार साहेबांसोबत इथं कोथळी गावामध्ये होतात, लोकार्पण सोहळा पार पडलाय, लाडक्या बहिणीला राख्या पण मानल्यात. आज राखी पौर्णिमेचा सण आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू केल्याप्रमाणे इथं सगळ्या बहिणींना दिलासा देण्याचं काम, त्यांच्या काहीतरी त्यांना घर वापरायला पैसे मिळतील असं ते राज्य शासनाने नियोजन केलेलं आहे. त्या पद्धतीनं त्यांच्या खात्यावरती देखील पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि त्या समितीचा एक सदस्य असल्या कारणानं आपले 51% फॉर्म अपलोड झालेले आहेत. बाकीचे जे पेंडिंग आहेत येणाऱ्या काळामध्ये 1-2 आठवड्यामध्ये जे इंटरनेटची तांत्रिक अडचण आहे त्याचं दुरुस्ती करून आपण बाकीचे शिल्लक राहिलेले फॉर्म देखील अपलोड करून बाकीच्या राहिलेल्या महिलांना, लाभार्थी महिलांना त्यांच्या येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या खात्यावरती आपण पैसे जमा करू. येणारी विधानसभा आहे, आता कसं पाहता विधानसभेकडे? विधानसभा नक्कीच आमच्या उमरगा लोहारा तालुक्यामध्ये चांगलं वातावरण आहे शिवसेनेसाठी. आमदार साहेबांचं काम बघता प्रत्येक गावामध्ये चांगला विकास निधी आमदार साहेबांनी आणलेला आहे. लोकांच्या मागणीनुसार प्रत्येक जाती धर्मांना एकत्रित घेऊन प्रत्येक गावचा विकास कसं करता येईल, तालुका म्हणून एकत्रित आपल्याला कसं पुढे जाता येईल याचा आमदार साहेबांचा नक्कीच प्रयत्न राहिलेला आहे. आणि याचा भविष्य काळामध्ये निवडणुकीमध्ये नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. तरी किरण गायकवाड होते, आणखी काही मान्यवर आहे त्या ठिकाणी, आपण पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. इथं मध्ये आता कार्यक्रम आहे, नेमकं काय कार्यक्रम आहे? आपण काही कार्यकर्ते पण आहेत त्यांच्या सोबत आलेले. काय नाव आहे तुमचं? संदीप चौगुले. बरं, काय सांगाल इथं काय कार्यक्रम आहे मध्ये? आता विविध विकास कामाचं उद्घाटनासाठी या ठिकाणी माननीय आमदार ज्ञानराज चौगुले, युवा नेते किरणजी गायकवाड आलेले आहेत. विविध विकास कामं गावामध्ये भरघोस निधी आलेला आहे. गाववासियांकडून सत्कार समारंभ ठेवण्यात आलेला आहे. माननीय आमदार ज्ञानराज चौगुले साहेबांचा, युवा नेते किरणजी गायकवाड साहेबांचा. रक्षाबंधन पण आहे का? रक्षाबंधनाचा पण कार्यक्रम आहे. जे माननीय मुख्यमंत्री महायुती सरकारनं 3,000 रुपये माझ्या माता भगिनींना भेटले पाहिजेत म्हणून जे योजना चालू केलेली आहे, त्या योजनेअंतर्गत ज्या महिलांना 3,000 रुपये भेटलेत त्या महिलांना, त्या महिलांकडून आमदार साहेबांचं, युवा नेते किरणजी गायकवाड साहेबांचं या ठिकाणी राखी बांधून सर्व महिला
अभिनंदन करणार आहेत आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देणार आहेत. सगळं कार्यकर्ते काय म्हणतात मी तुम्हाला दाखवले. बघूया आणखीन आपण थेट कार्यक्रमामध्ये जाऊया. माननीय मान्यवरांचं या ठिकाणी आपण स्वागत केलेलं आहे. त्यानंतर माननीय आमदार साहेब व किरणबाई गायकवाड साहेब यांच्या विनंतीवरून प्रथमतः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सर्व कर्मचारी व समाजसेवक यांचा या ठिकाणी व कार्यकर्ते यांच्या या ठिकाणी माननीय आमदार साहेब तसेच किरणबाई गायकवाड उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. प्रथमतः सर्व कोथळे आणि कोथळे तालुक्याचे अंगणवाडी कार्यकर्ते यांनी समोर येऊन थांबावं. तसेच माननीय मंत्री मॅडम अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचं स्वागत माननीय आमदार साहेब हे करतील अशी त्यांना मी विनंती करतो. स्वागताचा स्वरूप शांत श्रीफळ नारळ अशा दोन कार्य जावं. यांच्या स्वागत आमदार साहेब करत आहेत. सर्व अंगणवाडी सुभाष मानंदर मॅडम रशिया आणि कांबळे त्यानंतर शेवाळे कमलराव पुढे बघा पौर्णिमा कांबळे अंगणवाडी कार्यकर्ते 5वी अंगणवाडी कार्यकर्ते यांनी समोर यावं. तसेच त्यांच्या मदतनीस सर्व 5वी अंगणवाडीच्या मदतनीस यांनी पण अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या पाठीमागे थांबावं. या ठिकाणी माननीय मान्यवरांच्या उपस्थितीत आपण त्यांचा सन्मान घेत आहोत. त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत कोथळी गावामध्ये एकूण 512 फॉर्म ऑनलाईन करून घेतलेले आहेत. तसंच त्यांना ग्रामपंचायत व गावातील कॉम्प्युटर ऑपरेटरचं सुद्धा या ठिकाणी त्यांना सहकार्य मिळालेलं आहे. त्यामुळे आपल्या गावामध्ये एकूण 512 फॉर्म ऑनलाईन झालेले आहेत. काही टप्प्यामध्ये त्यांना पैसे पण मिळाले आहेत. काही झालेल्या उशिरा झालेल्या ऑनलाईन वाल्यांना पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा पैसे मिळतील अशी मी अपेक्षा करतो. मावशीकडे बघा की कॉम्प्युटर ऑपरेटर खंडेराव गुरु सिद्धेश्वर स्वामी करबासप्पा बिराजदार तीन कार्यकर्ते या ठिकाणी अंगणवाडी आला मावशी चला गावातील विद्यार्थी ज्यांनी या नवीन याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्यांनी फॉर्म ऑनलाईन केले असे खंडेराव गोविंदराव गुरव सिद्धेश्वर वसराव स्वामी करबासप्पा बिराजदार तसेच पोतदार कॉम्प्युटर ऑपरेटर ग्रामपंचायत कोथळी यांनी आम्हाला सहकार्य केलं. त्यांचं पण माननीय मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत होत आहे. सर्वांनी पुढे बघायचं. कोण आहे म्हटलं कॅमेरामॅन समोर ते तसेच
रामप्रसाद दादा झिरो लाईनमन यांचं पण या ठिकाणी माननीय मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात येत आहे. व दामामामा यांचं पण समोर पाणी पुरवठा कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांचं पण या ठिकाणी मान्यवरांनी स्वागत. यानंतर परमेश्वर गोरे यांना अशी विनंती करतो की माननीय किरण भैयाजी गायकवाड साहेब यांचं स्वागत करावं. परमेश्वर गोरे यांना विनंती करतो की माननीय किरण भैयाजी गायकवाड साहेब यांचं स्वागत करावं. तसेच माननीय मोहनजी पोलोदे साहेब धाराशिव जिल्हा प्रमुख यांचं पण स्वागत. विनंती करतो की त्यांनी करावं. माननीय मोहनजी पोलोदे साहेब यांचं स्वागत गिरीश पाटील यांनी करावं अशी त्याला विनंती करतो. माननीय श्री बळीमामा सर्वसे यांचं पण स्वागत या ठिकाणी विवेक पाटील यांना करण्याची मी विनंती करतो. विवेक पाटील यांना विनंती करतो की माननीय बळीमामा सर्वसे यांचं स्वागत करा. त्यानंतर लोहारा तालुका प्रमुख माननीय जगनजी पाटील साहेब यांचं स्वागत परमेश्वर बोरे यांना. माननीय बेळमचे शिवशरण मामा वर्नाळे यांचं स्वागत. बसवंत पाटील शेखरजी उत्पन्न साहेब यांचं स्वागत विशू बेग यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर त्यांचं स्वागत करावं. प्रतिभाताई पाटील यांच्या त्यांच्या आपण या ठिकाणी शब्दसंमेलन स्वागत करून पुढील कार्यक्रमाचे आपण या ठिकाणी रूपरेषा करीत आहोत. एकूण आमचे त्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तर एकूण 512 फॉर्म या ठिकाणी जमा झाले होते. 100% फॉर्म आम्ही ऑनलाईन केलेले आहे. 22 फॉर्म आमचे अपात्र झाले. काही नॉर्मल त्रुटी आहेत तशा मदतनीस यांच्या मार्फत आम्ही त्या त्रुटीचं काम करून घेत आहोत. जेणेकरून जन्मदाखला असेल किंवा आधार लिंकिंगचा प्रॉब्लेम वय जात असेल अशा नॉर्मल त्रुटी आहेत त्या पण 4 दिवसामध्ये तयार करून आम्ही त्या पण फॉर्म ऑनलाईन करून घेत आहोत. काही लोक शिल्लक असतील ते पण आम्ही लवकरात करून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यानंतर आधार लिंकिंग जो आहे बँकेचं आपण बँकेचे 2-3 सिस्टममध्ये माणसं या ठिकाणी आपण बोलवले आहेत. जेवढं शक्य होईल ज्या महिलांचे बँकेचे आधार लिंक झालेले आहेत ते पण आपण वेळ मिळेल तसे थोडे आपण या ठिकाणी करून घेत आहोत. आणि काही बँकेच्या महिला सोयीनुसार ग्रुप वगैरे या बँकेशी जाऊन सगळं जाऊन केलं आहे. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देते. काही जणांना माहिती 10 पैकी 1 जणांना माहिती असते पण 9 जणांना मी माझी ओळख करून देते. मी ॲडव्होकेट आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांची कन्या सुकन्या असं म्हणते मी. आणि तुमची काही जणांची बहीण तर काही जणांची मुलगी अशी मी माझी ओळख सांगते. आणि आत्ता म्हणजे बोलायला सुरू करताना प्रथमतः सगळ्यांना माफी मागते मी. कारण आत्ता खाली बसल्यावर मला त्या 2-3 महिला बोलल्या की विचारलं किती वेळ झाला येऊ. 8-9 वाजले. 8-9 वाजल्यापासून येऊन जात आहे. म्हणजे एका महिलेचं कसं असतं की बाबा मला इकडे कोणत्या तरी कार्यक्रमाला जायचं घराबाहेर जाताना मला माझ्या घरातल्या अख्ख्या जेवण झालेत का बाबा जेवण बनवायची तयारी सगळं इथून पासून सुरू असतंय. तरी पण तुम्ही वेळात वेळ काढून येथे आलात त्याबद्दल सर्वांचे आभार मानते. आणि नक्कीच येण्यामागचं प्रमुख कारण असं की आपल्या तालुक्याचे जे कार्यसम्राट जनसेवक असं आपण ज्यांना संबोधतो ते माझे वडील आपल्या सर्वांचा आमदार ज्ञानराज चौगुले व किरण भैया यांना सगळ्यांना एक ऋणानुबंधाचं जे नातं निर्माण झालंय त्या नात्यात की बाबा मी माझ्या भावाला यांना मी सांगेन किंवा दुसरं न संबोधता
माझ्या भावाला कुठेतरी राखी बांधायचे. राखी पौर्णिमेचा कार्यक्रम त्यासाठी आला आणि राखी बांधली. ते म्हणजे बघताना असं दैदिप्यमान दृश्य असं वाटत होतं. आणि नक्कीच बोलताना लाडकी बहीण योजनेबद्दल बोलते. मी आता सांगितलं की ऋणानुबंधाचं नातं तयार झालेलं आहे. तसंच मुख्यमंत्री साहेबांनी फक्त एक साहेब म्हणून नाही तर माझ्या या ज्या भागातील अनेक भागातील महिला आहेत त्यांना कुठेतरी उदरनिर्वाह करताना आपली स्वतःची जमापुंजी कुठेतरी उरावी यासाठी ही प्रामुख्याने योजना सुरू केली. आणि या योजनेचा लाभ प्रत्येक गावातील प्रत्येक तळागाळातील महिलेला होतोय की आपण बघतच आहोत. आत्ताच सरांनी सांगताना सांगितलं की आपल्या अंगणवाडीच्या सेविका होत्या, अंगणवाडीच्या सेविका आणि बाकीचे ज्या कार्यकर्ते होते त्यांच्या माध्यमातून हे फॉर्म भरण्यात आले. 22 का काहीतरी फॉर्म 512 पैकी 22 का काहीतरी फॉर्म उरले आहेत. त्या 22 महिलांना 2 महिन्यांचे नाही मिळाले तर 3 महिन्यांची एकत्रित रक्कम येणार आहे. हे सगळ्यांनी नोंद घ्यावी. आणि नक्कीच ही योजना 1-2 महिन्यांसाठी नाही तर कायमस्वरूपी अशी योजना आपण ही आहे याचा सगळ्यांनी नोंद घ्यायला पाहिजे. आणि दुसरी जास्ती बोलणार नाही, दुसरी गोष्ट बोलते. आता मी बोलताना बोलले की कुठेतरी मला जेवण नाही का बनवायचंच नाही. बाबा माझ्या घरातल्या उदरनिर्वाह करताना सगळ्यात पहिल्यांदा ते चुला निघून त्या चुलीसाठी ते गॅस मोफत 3 वर्षाला 3 गॅस मोफत मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या महिलांसाठी दिलेले आहे. त्याच्याबद्दल खरंच आपल्याकडून मी त्यांचा आभार मानते. इतकंच बोलते. आणि माझ्या इथे सगळ्या उभ्या असलेल्या भावांना किंवा काका लोकांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद ताई. यानंतर माननीय किरणजी गायकवाड साहेब यांना विनंती करतो त्यांनी आमच्या ग्रामस्थांना 2 शब्द सांगा. आणि नक्कीच आता मी सांगितल्याप्रमाणे सांगितलं की तुमची एक मुलगी किंवा बहीण म्हणून तुम्हाला कसलीही अडचण असेल, कोणती म्हणजे एकदम छोट्यातली छोटी किंवा मोठ्यातली मोठी अडचण असेल तर नक्कीच तुम्ही माझ्याशी संपर्क साधा. आणि म्हणजे आपल्या महिलांच्या असा काही अडचणी असतात की आपण पुरुषांसमोर बोलू शकत नाही, म्हणून तुमचे बहीण म्हणून आकांक्षा मला संपर्क साधा. आणि माझा नंबर ते देतील. नंबर लिहून घ्या. 9822 64 63 68. आता 9822 64 63 68. नक्कीच तुम्ही संपर्क साधण्याची अपेक्षा करते. महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई तुळजाभवानी जागते राजा छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुराज्य सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, 12व्या दशकात समतेचा संदेश देणारे महात्मा बसवेश्वर, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 2 कृतींना प्रथम अभिवादन करतो. आज आपल्या गावामध्ये मी सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती, वेगळ्या बातम्या दाखवत असतो मी तुम्हाला. मी आता उमरगा तालुक्यातल्या कोथळी गावात आहे. हे कोथळी हे गाव जे आहे ते आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या विधानसभा मतदारसंघात येते. लोहारा उमरगा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले आहेत. ते या गावचे या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि त्यांचे त्या विधानसभा मतदारसंघातले हे गाव आहे. आता इथं लाडक्या बहिणी जमलेल्या आहेत. त्यांनी आताच त्यांना राखी बांधलेली आहे. राखी रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला. याच त्या लाडक्या बहिणी आहेत. त्यांची कन्या पण आपल्यासोबत आहेत. मी शेवटी त्यांच्याकडे येणार. मात्र या ज्या लाडक्या बहिणी आहेत यांची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवतो. सुरुवातीला काय सांगाल? पैसे भेटले? काय नाव आहे तुमचं? रुपाली धर्मेंद्र कांबळे. रुपाली धर्मेंद्र कांबळे. जोरात बोला की ऐकू येत नाही मला. रुपाली धर्मेंद्र कांबळे. काय वाटतं बरं आता काय कार्यक्रम होता इथं? लाडक्या बहिणीसाठी कार्यक्रम होता. तुम्हाला भेटले पैसे? हो भेटले सर. काय वाटतं बरं आता? आम्ही अंगणवाडी सेविका आहे, आनंदा शिवाजी सुरवसे, आणि मी एकूण 130 फॉर्म भरले होते. त्याच्यामधून 120 ऑनलाईन झालेत आणि 55 महिलांना पैसे भेटले. आणि बाकीचे सगळे अप्रूव्ड आहेत, त्यांच्या खात्यावर येतील आज उद्या 17च्या नंतर भरलेले आहेत. बघा इथं आणखीन पण काही पैसे भेटले तुम्हाला. काय नाव आहे तुमचं? रसिया अनिल कांबळे आहे सर. मी अंगणवाडी कार्यकर्ते आहे. मी 120 फॉर्म भरले, अहोरात्र काम केले, पण ते फॉर्म सगळे फॉरवर्ड झाले. तर पैसे काही जणांना पडलेत, मला सुद्धा पडलेत. खूप आनंद वाटला. ही योजना खूप चांगली आहे, असं शासनाने शेवट पण ठेवावं.
आज राखी बांधली का मग आमदार साहेबाला? बांधले सर. होय. तुम्ही मी अंगणवाडी पर्यवेक्षिका आहे दुधभाते मॅडम. तर तुम्ही मी मुरुम प्रकल्पाची पर्यवेक्षिका आहे. माझ्याकडे 3 विभाग आहेत, कदेर, आलूर आणि तुगाव. तर तिन्ही विभागाचं माझं काम अतिशय उत्कृष्ट आहे आणि सर्व महिलांना मी अहोरात्र प्रयत्न करून त्यांच्याकडून हे फॉर्म भरून घेण्याचं काम मी अतिशय चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. आणि त्यामुळं ह्या प्रत्येक म्हणजे महिलेला खरंच भाऊ राखी बांधल्यानंतर पैसे देतात, परंतु ह्या बहिणीला राखी बांधण्या अगोदर पैसे खात्यावर पडले ह्याचा खूप आनंद प्रत्येक महिलेला झालेला आहे. आणि ती महिला माझ्यापर्यंत त्यांची व्यथा सुद्धा सांगितलेली आहे आणि इतका आनंदानं ती म्हणजे बँकेत जातात, पैसे आणतात. आले बघा मॅडम, खूप छान झालं आणि ही योजना अशीच चालू राहावं असं ते सांगतात. होय. तुम्हाला भेटले पैसे? एक पुढं काय नाव आहे तुमचं? पौर्णिमा बिभीषण कांबळे. बरं. काय करता आपण? अंगणवाडी सेविका. किती भेटले पैसे? 3000 रुपये भेटले. कुठे आहेत? खात्यावर आहेत. बरं. मग घरी देणार का नाही आता पैसे? हो, घरी द्यावं लागतंय. ते आमच्या तिकडच्या तर लेडी महिला काल म्हणले आम्ही 1 रुपया देणार नाही घरी. कसं घरी द्यावं लागतं? होय. घरी देणार का पैसे? द्यावंच लागेल. होय. बरं. काय सांगाल बरं आता? मी अंगणवाडी सेविका आहे. मी 110 फॉर्म भरले, ऑनलाईन पूर्ण झाले 100%. त्याच्यातून 25 जणांना पैसे भेटले. आता इथून पुढल्या महिन्यात 3 महिन्याच्या पडणार आहेत असं ताईने सांगितले आम्हाला. होय. बरं. काय सरपंच येतो तुम्ही? बोला, काय म्हणता? काय झाला कार्यक्रम आता इथं? ठीक आहे. आता सत्कार केल्यात. कुणी केला? बरं. आता लाडकी बहीण योजना जी आहे, पैसे मिळालेत महिलांना, कसं आहे इथलं म्हणजे वातावरण कसं आहे आता? चांगलं आहे. चांगलं आहे. आता विधानसभा येणार आहे, मग करू पुढे आणू. बरं. आपल्यासोबत आता आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या कन्या आहेत, आकाशा दिदी आहेत. काय सांगाल बरं? इथं खूप महिला जमल्यात, कार्यक्रम झाला साहेबांचा आता रक्षाबंधनाचा, तुम्ही पण होतात. लाडकी बहीण योजना त्याबद्दल इथं लाडक्या बहिणी पण आल्या होत्या. आत्ताच सगळ्यांनी सांगितलं की लाडकी बहीण साहेबांना राखी बांधण्यासाठी आलं आणि हा प्रामुख्याने कार्यक्रमाचं स्वरूप असं होतं की रक्षाबंधनाचा तर कार्यक्रम होताच. आत्ताच ज्ञानराज चौगुले साहेबांनी सांगताना सांगितलं की ही जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे त्या योजनेअंतर्गत अनेक महिलांना, तळागाळातील महिलांना त्याचा लाभ भेटलेला आहे. तर मुख्यमंत्री साहेब स्वतः इथे येऊ शकत नाही, तर त्यांचं प्रतिनिधित्व मला कुठेतरी करायचं आहे म्हणून मी येथे आलोय. आणि नक्कीच या सगळ्या महिलांनी, या सगळ्या बहिणींनी त्यांना राखी बांधून हा ऋणानुबंधाचा कार्यक्रम पार पडलेला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की महत्वाचं प्रामुख्याची गोष्ट अशी की येथील ज्या महिला अंगणवाडी सेविका आहेत, ग्रामपंचायतील महिला आहेत, त्यांनी ही योजना सुरू झाली डे 1 पासून ते आतापर्यंत एकूण टोटल या गावाच्या 512 महिला होत्या आणि नक्कीच 100% ते फॉर्म भरून घेण्याचं काम झालेलं आहे. आणि त्यातले काही 20-22 राहिले आहेत, ते नक्कीच त्रुटी सुधारून परत हे करतील आणि नक्कीच त्यांचा सन्मान सत्काराचा हा कार्यक्रम होता. म्हणतात की आता एवढंच योजना चालणार आहे, पुढे चालेल का नाही? विरोधक काही टीका करतात. नाही, म्हणजे मला एक याबद्दल मी खूप असं एकदम तोडीस उत्तर वगैरे नाही देणार, पण सुरुवातीला असं आलं होतं की बाबा आता ही लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे, याच्यावर काय पैसे येणार नाहीत, उगाच नावाला इलेक्शन पुरती योजना सुरू केलेली आहे, हे झालं. आणि दुसरं, काही दिवसांनी आपण बघतो की त्यांचेच पोस्टर लागलेले आहेत, फक्त मुख्यमंत्र्यांचा तिथे फोटो नाहीये, बाकीचे जे पदाधिकारी आहेत, बाकीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचे फोटो लागलेले आहेत आणि बॅनर खाली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि कुठेतरी साहेबांचा फोटो नाही. म्हणजे एकीकडे बोलायचं की याचे पैसे मिळणार नाहीत आणि जेव्हा पैसे मिळायला सुरुवात झाली तेव्हा मग बॅनर खाली आपलं. तुम्हाला काय म्हणायचं मग त्या बॅनर बद्दल? मला त्याच्याबद्दल काही नाही बोलायचं, फक्त ही माहिती माझ्यापर्यंत होती ती मी तुम्हाला पोहोचवली. अच्छा, काय सांगाल मग? काय योजना चालेल पुढे? नक्कीच योजना कायमस्वरूपी असणारी योजना आहे आणि काही महिलांना त्याचा लाभ मिळालेला नाहीये, पण नक्कीच काय म्हणतात त्याला 1, 2, 3 अशा 3 महिन्यांचं एकत्रित करून त्यांना त्यांच्या खात्यावर पैसे पडतील. महिलांना आवाहन करीन की आत्ताच तुम्ही एक महिलेला एका ह्यांना विचारताना विचारलं की काय करणार त्या 3000 रुपयांचं, त्यावर त्या बोलल्या की घरी द्यावं लागतंय. तर मुख्यमंत्र्यांचा जो हेतू होता की तुमच्या उदरनिर्वाहासाठी ही योजना राबवलेली आहे, कुठेतरी तुमचंही जमापुंजी बाबा मला कमी पडते किंवा नाही होते, तर स्वतःसाठी ही रक्कम तुम्ही नक्कीच त्याचा लाभ घ्यावा असं मी महिलांना सांगेन. अच्छा, बघा आकांक्षा दीदीनं आपल्याला प्रतिक्रिया दिली. या ठिकाणी महिला ज्या आहेत, इथं लाडकी बहीण जी योजना आहे
त्याबद्दल महिलांना काय वाटतं मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवली. आणखीन काही कार्यक्रमात जाऊया पुढे. मी तुम्हाला आता आमदार साहेब आपल्या सोबत पण असणार आहेत, मी त्यांच्याकडे जाणार आहे. नेमकं बघूया इथं आपण आमदार साहेबांची थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. मी काय विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय. इथं आपल्या सोबत आहेत आता, बघूया आपण त्यांची थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. नेमकं या जे गावामध्ये आहे कोथळी गाव, या गावामध्ये इथं आमदार ज्ञानराज चौगुले आहेत, त्यांनी निधी दिला आणि लोकार्पण सोहळा सुद्धा आहे, काही ठिकाणी उद्घाटन सुद्धा झालेलं आहे. आपल्या सोबत आहेत आमदार साहेब, बघूया आपण थेट प्रतिक्रिया दाखवणार आहे. मी थोडं त्यांच्यासोबत काही नागरिक चर्चा करत आहेत, बघूया आपण आतमध्ये जाऊ पुढं. बघूया आपण इथं आमदार साहेब आपल्या सोबत असणार आहेत. नेमकं इथं आता कार्यक्रम पार पडलेला आहे, आमदार साहेब आपल्या सोबत आहेत. काय सांगाल आमदार साहेब, तुम्ही इथं आता लोकार्पण सोहळा इथं साजरा होतोय, उद्घाटन केलंय कामाचं, काय सांगाल? या कामाचं आज उद्घाटन होतंय, भूमिपूजन म्हणजे सोहळा संपन्न होतोय. या ठिकाणी बिरुदेव मंदिराच्या मंदिराच्या पुढे सभागृह व कंपाऊंड वॉल घेण्यासाठी 35 लाख रुपयाचा निधी आपण उपलब्ध केलेला आहे. त्यातला आज हे शुभारंभ आपण त्याचा म्हणजे करतोय. तर आजपर्यंत आपण या उमरगा आणि लोहारा तालुक्यात कुठला जात धर्म पंथ न बघता ज्यांना गरज आहे अशा प्रत्येक गोष्टी जशा सोडवता येतील त्या सोडवण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आजपर्यंत केलेला आहे. आणि भविष्यातही ज्या ज्या लोकांना माझ्या मतदारसंघातील अडचणी येईल ती त्यांची अडचण नसून माझी आहे या भावनेने आजपर्यंत मी काम केलंय. माझे राजकीय गुरु रवींद्रजी गायकवाड यांच्या माध्यमातून काम करत असताना एक गोष्ट त्यांनी प्रामुख्याने शिकवली की आपल्या इथल्या समस्या विधानसभेच्या पटलावर नेऊन मांडायच्या आणि सरकारच्या सगळ्या होऊ घातलेल्या योजना सर्वसामान्य शेवटच्या घटकापर्यंतच्या नागरिकांपर्यंत पोहोचवायच्या, त्यातलाच एक भाग आज आपण पूर्ण करतो. किती दिला निधी या गावामध्ये? 35 लाख. अच्छा, पूर्ण गावामध्ये? पूर्ण गावातला तर एकंदर जवळजवळ 2 कोटीच्या पुढे या ठिकाणी निधी गेला. लाडकी बहीण योजना जी आहे त्याबद्दल काय वाटतं? आज राखी पौर्णिमा आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात सांगायचं, आमचं उमरगा आणि लोहारा तालुक्याचं जवळजवळ उद्दिष्ट 80,000 महिलांचं होतं. मी 8 दिवसापूर्वी आम्ही 51% काम केलं होतं, म्हणजे 40-42,000 महिलांना या ठिकाणी आपण मान्यता दिली होती. त्या अनुषंगानं निधी प्राप्त झाला. आमचं उद्दिष्ट म्हणजे आमचं टार्गेट असं होतं की 17 तारखेपर्यंत आपण खात्यावर पैसे टाकू. आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून 14 तारखेलाच सगळ्या भगिनींच्या आणि मातांच्या अकाउंटवर पैसे प्राप्त झाले, 3,000 रुपये. काही लोकांचे अजून वंचित होते, म्हणजे त्यांनी फॉर्मच भरला नव्हता, काही ऑनलाईनला प्रॉब्लेम येत होता, अडचण येत होती, ती दूर करण्यात आली. आणि आता जवळजवळ म्हणजे आमचं 100% उद्दिष्ट आज पूर्ण झालेलं आहे आणि येणाऱ्या पुढच्या कालखंडात सगळ्यांना निधी प्राप्त होईल आणि सगळ्यांना पैसे येतील. ही योजना का 1-2 दिवसाची म्हणजे राखी पौर्णिमेचीच नाही तर सातत्यानं भविष्य काळात दरमहा या अशा पद्धतीनं 1,500 रुपये पैसे मिळणार आहेत. विरोधक म्हणतात की ही योजना तात्पुरतीच आहे, पुन्हा बंद पडेल, असं काही अफवा आहे का काय? त्याच्यावर काय वाटतं तुम्हाला, तुमचं काय मत आहे? विरोधक आताच सांगत होते की हे देणारच नाही, उगीच चाललंय, इलेक्शनचा स्टंट आहे असं म्हणणाऱ्या त्यांना चपराक देण्याचं काम झालं ना. आता दिले ना 3,000 रुपये, तर जोपर्यंत देत नव्हतं तोपर्यंत काही म्हणत असतील, आता दिल्यावर त्यांचे सगळ्याचे तोंड बंद झालेत ना. आणि खात्रीपूर्वक सांगतो तुम्हाला, मी विधानसभेतला सदस्य गेली 15 वर्ष काम करतोय. एखादी योजना सरकारनं जाहीर केली म्हणजे ते बंद करत नाहीत. आणि त्यातल्या त्यात एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री यांनी केलेली योजना तर हयात बंद होणार नाही, एवढं खात्रीपूर्वक सांगतो. लाडक्या बहिणीसाठी काय संदेश असेल तुमचा? सगळ्या भगिनींनी या भावाकडून मिळणाऱ्या ओवळणीचा अखंडितपणाने लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असताना थोडीशी मदत, असं म्हणेन मी, 1,500 म्हणजे काय लय मोठी रक्कम अशातला भाग नाही, पण देण्याचं काम सुद्धा सरकारच्या वतीनं केलं आलेलं आहे. भविष्य काळात या सरकारचे हात मजबूत करण्यासाठी त्यांचं सुद्धा अखंडितपणानं बहिणीचा आशीर्वाद सुद्धा भावांच्या वाटेवर राहावा एवढीच अपेक्षा असेल. बघा, यांनी साकडं घातलंय बहिणीला. आता येणारी विधानसभा जी आहे या विधानसभेच्या पूर्वी आता आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम आहे आणि आज सणानिमित्त 3,000 रुपये खात्यावर पडलेत. आणि हे ज्ञानराज चौगुले जे आहेत ते वेगवेगळ्या त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील गावात जाऊन ते ज्या ठिकाणी निधी दिलेला आहे त्या निधीचा विकास निधी जो आहे त्याचा लोकार्पण सोहळा करतात, कामं झालेली, काही कामाचे उद्घाटन सुद्धा, भूमिपूजन सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मी आता उमरगा तालुक्यातील कोथळी या गावामध्ये आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या कार्यक्रमाचं सर्व तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे. नागरिकांचं काय मत आहे मी दाखवलेलं, आमदार ज्ञानराज चौगुले जे आहेत त्यांची तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली आहे. हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव. सध्या जी उभा आहे ते गाव आहे कोथळी, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव. काय नाव आहे तुमचं? माझं नाव रियाज बेग. होय, कसं आहे चौगुले साहेब काम इकडे? चौगुले साहेबांचं काम एकदम बेस्ट आहे. इकडे भरपूर केले तिकडचे कोथळीचे. होय, इथं गावातच कार्यक्रम आहे की आता त्यांचा? हा, गावातच कार्यक्रम आहे.
इकडं मंदिरात आहेत त्यांनी. कसला कार्यक्रम आहे हे पूजन करणार आहे तिथं आणि योजनेचं इकडं आहे. कशाचं काय काय कार्यक्रम आहे? लाडकी बहीण योजनेचं ते पूजन करणार आहेत. मावशी काय नाव आहे तुमचं? तुमचं नाव काय? तुमचं गाव गाव? बर बर. पैसे भेटले का लाडक्या बहिणीचे? हा किती भेटले? 3000. गाव गाव कोणतं आहे तुमचं? कंटेकूर तालुका? बर बर बर. काय करता तुम्ही? मग काय केले पैसे? ती कालच उचलले का? होय. ती कुठे गेले? त्यांना भेटले का? तुम्हाला भेटले का पैसे? कधी भेटणार आहे? त्यांना नाव दिलेले आहेत नाही, त्यांना भेटतील म्हणले. बर बर बर. चला हो मावशी, इथले जावा तुम्ही. लाडक्या बहिणीचे पैसे भेटले का? हा ह्यांना भेटले म्हणे की. हा काय नाव आहे तुमचं? किती भेटले? अहो पैसे किती भेटले? हा काय केलं पैसे? ती अहो सांगा की. भरला नाही का फॉर्म तुम्ही? तुम्हाला योजनाच नाही का? मग कसं आता योजना पाहिजे का नाही? हे पुढे काय इकडे बघ ना. काय नाव आहे तुझं? गाव गाव? योजना पाहिजे का नाही पोरींसाठी? मग लाडकी बहीण योजना माहित आहे का? भरला का फॉर्म? होय. तुम्ही पैसे हा आले का? किती आलेत? 3000. काय केले पैसे? मग उचललं नाही. होय. तुम्ही भरला का फॉर्म? बर बर.